स्वामी, आम्ही किती मूर्खासारखं वागत होतो ना. बाहेर नाग शोधत होतो. आमच्या लक्षातच आलं नाही या सृष्टीतल्या प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक कणामध्ये तुमचं अस्तित्व सामावलंय. आम्ही सगळ्या बायका नाग शोधत गावभर फिरलो, पण ज्याला शोधत होतो ते तर आमच्या समोरच होते. स्वामी, आज आम्हाला उमगलं, देवाला पाहण्यासाठी नेहमीच डोळ्यासमोर एखाद्या रूपाची गरज नसते. कधी तो माणसाच्या मायेच्या रूपात भेटतो, तर कधी एखाद्या जीवाच्या रूपात, तर कधी संकटातही एखादा अदृश्य हात बनून आपल्या सोबत उभा राहतो. तुमचा अंश फक्त मंदिरात नाही, तो सृष्टीच्या कणाकणात आहे. म्हणूनच कदाचित एखाद्या जीवाला त्रास देताना आपण तुमच्याच अंशाला त्रास देत असतो, आणि एखाद्या जीवाला आधार देताना न कळत तुमची सेवा करत असतो. आज आम्हाला हेही कळलं, देव शोधायला दूर जायची गरज नसते. मनाची नजर स्वच्छ झाली की देव आजूबाजूच्या प्रत्येक जीवात दिसतो. स्वामी, आज नागाच्या रूपात तुम्ही आम्हाला दर्शन दिलत आणि त्यातून एक मोठी गोष्ट शिकवलीत. कोणताही जीव लहान नाही, कोणताही जीव तुच्छ नाही, कारण प्रत्येकात तुमचा अंश आहे. श्री स्वामी समर्थ. भस्मांग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. स्वामी, नाग हा अत्यंत विषारी असतो, पण महादेवांनी त्याला आपल्या गळ्यात स्थान का दिलं? आणि आम्ही भक्तांनी या नागाकडून कोणते गुण घ्यायचे? नागाचं विष त्याच्या शरीरात असतं, पण ते त्याला विष कधी आणि कुठे वापरायचं याचं भान असतं. माणसाच्या मनातही असेच विखारी नाग अनेकदा फणा काढत असतात. काम, क्रोध, लोभ, कपट हे विकार दुसऱ्याला डंख मारण्याआधी आपल्या मनालाच विषारी करतात. नेमकं हेच शिवनाथ आणि राधाच्या बाबतीत झालं. त्यांच्यातल्या या विखारी नागाने फणा काढला. उसे काबू में लेना है और लेकर रहेंगे, हमें कोई नहीं रोक सकता. माझा देव, माझा देव आहे ना. ओरडा, किती ओरडायचा तेवढा ओरडा. बघूया तुमचे स्वामी येतात का मदतीला. हो दारुगडा, हो कृपा करा दारुगडा. काल खूप स्वामी स्वामी करत होतास ना, आता बोलव तुझ्या स्वामींना. बघू दे किती मोठी आहे त्यांची कृपा. अरे त्यांच्यावर खटला चालू आहे, आता कुठे येणार स्वामी. ओरड ओरड, अजून ओरड. दारुक उघडव, कृपा कर. म्हणजे नेमकं काय झालंय स्वामी राधा आणि शिवनाथच्या बाबतीत? त्यांच्या मनात जो लोभ उत्पन्न झालाय आणि त्यांच्यातल्या त्या विखारी नागाने नैतिकतेला आणि चांगुलपणाला डंख मारलाय. नको नको ते कृत्य घडलंय त्यांच्या हातून. शिवनाथ, राधा, तुम्हाला प्रायश्चित्त तर घ्यावंच लागणार. वेळ आल्यावर सगळा उलगडा होईलच. आता गया, तुझा प्रश्न लक्षात घ्या. महादेवांनी नागाला गळ्यात धारण केलं. विषाचा नाश कधी विष फेकून होत नाही, पण नागाकडे दोन मोठे गुण सुद्धा आहेत. एकाग्रता आणि दुसरी शांतता. आणि त्याच्याकडे नेमकं तुम्ही दुर्लक्ष करता.
नाग विनाकारण कोणावरही हल्ला करत नाही. तो शांत असतो, स्वतःच्या ध्यानात असतो आणि संकट आलं तरच फणा काढतो. आणि तसंच भक्ताचंही असायला हवं. संकटाचं वादळ आलं, संशयाचं वादळ आलं, लोकांनी काहीही म्हटलं तरी मन अस्थिर होऊ देऊ नका. नागासारखं शांत राहा आणि स्वामींच्या चरणी एकाग्र राहा. जोपर्यंत मनातली विषारी वृत्ती, कपट आणि स्वार्थ नष्ट होत नाही तोपर्यंत देवाची भेट होत नाही. ज्या दिवशी तुमचं मन या नागासारखं शांत होईल, निस्वार्थी होईल, त्या दिवशी देवाला बाहेर शोधावं लागणार नाही. साक्षात ईश्वर तुमच्या हृदयात वास करेल. दारुगडा, हो दारुगडा, कालपासून या उचक्या थांबतच नाहीये. कसा कोरडा पडलाय, तहान लागलीये, जीव जातोय माझा. हो दारुगडा, आम्ही तुमचं काय बिघडवलंय? हो दारुगडा, आमचा काय गुन्हा आहे? आम्हाला फक्त पाणी हवंय. हो पाणी हवंय, पाणी हवंय. हो आम्हाला पाणी आणायला जाऊ द्या. तहान लागलीये मग सहन कर. आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इथून बाहेर पडता येणार नाही. बघूच आता कोण येते तुमच्या मदतीला. स्वामी, स्वामी, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय. हो स्वामी, आडेने जीव चाललाय, त्यात हे गावकरी आम्हाला त्रास देत आहेत. तुम्ही बघताय ना सगळं. स्वामी, 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 आम्ही कुणालाच त्रास दिला नाहीये, कुणाचं वाईट केलं नाही. मग आमच्या सोबतच हे सगळं का? ओरड ओरड, अजून ओरड. माझा देव देव आहे ना, देव माझा देव. स्वामी, 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 अहो तर मला काही होऊ द्या, पण हिला काही होऊ देऊ नका. स्वामी, स्वामी, हिला वाचवा स्वामी, हिला वाचवा. स्वामी, पाणी, पाणी, पाणी. तुम्ही म्हणाला होता की प्रत्येकाच्या आयुष्याचं एक प्रयोजन असतं. मग आमच्या आयुष्याचं हेच प्रयोजन आहे का? याचा तडपड करत राहणार. स्वामी, स्वामी, तुम्हीच मला मृत्यूच्या दारात बाहेर आणलं होतं स्वामी. मग आता मी पुन्हा तुमच्या दाराशी आलोय. आता आम्हाला एकटं सोडू नका स्वामी. वाचवा, वाचवा स्वामी, वाचवा. बोलो बोलो, बघूया तुझे स्वामी येतात का तुझ्या मदतीला. स्वामी वाचवा, वाचवा. दारुगडा, अरे हे काय, उचक्या थांबल्यात. स्वामी, हे तुम्हीच केलं ना? ही तुमचीच लीला आहे स्वामी. मी तुमचा धावा केला आणि
आणि माझं तडफडणं थांबलं. तुम्ही कुठे आहात हे आम्हाला माहित नसतं, पण पण आम्ही कुठे आहोत, आमची काय अवस्था आहे हे तुम्हाला क्षणात कळतं स्वामी. तुम्ही खरंच भक्तांची काळजी करता. जिथे माणसांची मदत संपते तिथून तुमची कृपा सुरू होते, हेच खरंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दार उघडा. कुठे आहे का तिकडे? दार उघडा. स्वामी, स्वामी हे तुम्हीच केलेत ना? आमचा आकांत तुमच्यापर्यंत पोहोचला स्वामी, आणि तुम्ही पाण्याच्या रूपात आमच्यापर्यंत आलात. श्री स्वामी समर्थ. भक्ताची ताण खरी असेल तर कृपेला कधीच उणीव पडत नाही. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काय झालं याला? डोक्यावर काय परिणाम झाला की काय? माझा देव आहे. देव देव देव. पाणी 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 घे, आधी पी. घे. सावकाश. पाणी पाणी पाणी. स्वामी माझा देव, देव माझा पाणी. स्वामी, आम्हाला खात्री आहे, ज्यांनी आम्हाला तहानेने तडफडवलं त्यांच्यापासून आमचं रक्षण तुम्हीच कराल. स्वामी, त्यांचा बंदोबस्त करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आमच्या भक्ताला त्रास देणाऱ्यांना अद्दल घडवायला घेतलीच आहे आम्ही. स्वामी, बघितलंस, आता या आतमध्ये दोघे तडफडत असतील. हो, आता कळेल त्यांना गावकऱ्यांशी वैर घेतल्याची किंमत. अरे, हे पाणी कुठून पडतंय? गरम पाणी. वाचवा कोणीतरी आम्हाला. ऐक, वाचवा वाचवा. काय झालंय बाहेर? अरे, अरे पाणी. अरे पाणी
भक्तांनी श्रद्धेने हाक मारली की त्याच्या मदतीला जाण्यासाठी आमच्याकरता अंतर महत्वाचं नसतं. स्वामींनी आपल्याला सोडवलं. स्वामींनी आपल्याला सोडवलं. स्वामी स्वामी माझा देव माझा देव माझा देव अगं, कुठे निघालीस? रेणुका थांब. स्वामींसाठी दूध गरम करून ठेवलंय मी. गयातेनं सांगितलं तुम्ही घेऊन या. हा, पण गरम वगैरे मीच केलंय. काजू बदाम टाकलेत. स्वामी दूध घ्या. रेणुकाला तिथून बाहेर पडावंच लागणार, तरच तिच्या न्यायाची गोष्ट पुढे सरकेल. म्हणजे स्वामी रेणुकाच्या आयुष्यात आता काही नवीन घडणार आहे का? ज्याला नियती पुढे घेऊन जायचं ठरवते त्याला बंद दार जास्त काळ अडवू शकत नाही. स्वामी स्वामी न्याय करा स्वामी. मी खूप अडचणीत आहे स्वामी. काय झालं? स्वामी माझ्याकडे जेवढं होतं ते सगळं वडिलांच्या आजारपणात खर्च झालं. पण आता माझ्या हातात काहीच उरलेलं नाहीये स्वामी. मी राहिलेलं आयुष्य कसं जगायचं स्वामी? हे पात्र बघ, रिकाम आहे ना? हो स्वामी. सध्या तुझी अवस्था अशीच आहे. हो स्वामी. आता सांग, याचा काही उपयोग नाही असंच वाटतंय ना तुला? हो स्वामी. गया, दूध घेऊन ये. हो स्वामी. दे, मुठभर तांदूळ घेऊन ये. रिकामं होणं म्हणजे उपयोगी नसणं असा त्याचा अर्थ होत नाही. रिकामं असल्यावरच त्याच्यात नव्याने काहीतरी भरता येतं. तुझ्या आयुष्यातून काहीतरी निघून गेलं म्हणजे तिथे आता काहीच उरलं नाही असं नाही. कधी पैसा जातो, कधी नाती जातात, कधी सुखाची वेळ जाते, पण त्या रिकाम्या जागेत नवीन काहीतरी येण्याची शक्यता कायम असते. हा नियम फक्त तुझ्या आयुष्यापुरता नाहीये, सगळ्यांनाच लागू आहे. आता सांग, आधीच भरलेल्या पात्रात अजून काही भरता येईल का? नाही स्वामी. म्हणूनच कधी कधी आयुष्य रिकामं होतं. हे बघ, आता ह्यात अजून दूध भर बघू. पण स्वामी हे तर आधीच दुधानं भरलंय. ह्यात अजून दूध कसं भरणार? अरे हेच तर सांगतोय आम्ही, भरलेलं पात्र कधीतरी रिकामं होणारच. तो निसर्गाचा नियम आहे, म्हणून खचून जायचं नाही, रडत बसायचं नाही. जे गेलं त्याच्याकडे बघत आयुष्य थांबवायचं नाही. नव्यानं भरण्याची शक्यता आहे का ती शोधायची
आणि ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करायचे. देव त्यालाच सहकार्य करतो जो स्वतःच्या आयुष्याला पुन्हा उभं करण्यासाठी पहिलं पाऊल टाकतो. आता सगळ्यांनी आपापले हात पुढे करा. काय आहे तुमच्या हातात? काहीच नाहीये स्वामी. काहीच नाहीये. नाही स्वामी, काहीच नाही. नाही कसं? या हातात कष्ट करण्याची ताकद आहे, हो दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आहे ना? हो स्वामी. हात रिकामे असतील तरी आयुष्य रिकामं नसतं. आयुष्यात काहीच उरलं नाही असं जेव्हा वाटतं ना, तेव्हाच समजायचं आयुष्य नव्याने भरलं जाणार आहे. तुझंही भरेल, अनेकांचं भरेल. वेळ आली आहे अनेकांचं आयुष्य नव्याने भरायची, पुन्हा उभं करायची, पुन्हा सावरायची. शिवशंकर शंभो. काय हा पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. पावसापासून वाचवायला इथे आलोय, पण आता इथेच अडकून पडलोय. बाहेरही जाता येत नाही आणि भिजूही शकत नाही. हे काय? माझ्या चेहऱ्यावर काळं कसं काय? मी घरातून निघालो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं. आता कसं काय? हे काय चाललंय माझ्यासोबत? हा भास होतोय का मला? हा काही संकेत तर नाहीये ना? केलेली पाप माणूस स्वतः बघायला तयार नसतो. स्वतःच्या चुकीकडे डोळे उघडून बघायची त्याची तयारीच नसते, आणि म्हणून आम्हाला ती त्याला दाखवावी लागते. त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायला लागते. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आणि कुठलं पाप? ज्याची पाप आहेत त्यालाच त्याच्या पापांची आठवण करून देतोय. तुम्ही केलेला अन्याय तुम्ही विसरलात, तुम्ही केलेली पाप तुम्ही विसरलात, पण आम्ही विसरत नाही. आणि आमच्या भक्तांच्या बाबतीत कोणी अन्याय केला असेल तर त्याला त्याची आठवण करून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या भक्तांना मात्र एकच सांगणं आहे, दुर्दैवानी अन्याय तुमच्या वाट्याला आला तरी गुरुवरचा विश्वास ढळू देऊ नका. तर अन्याय कितीही मोठा असला तर गुरुवरचा विश्वास त्याहून मोठा असतो. तोच विश्वास माणसाला न्यायापर्यंत घेऊन जातो. आता तर तुमच्याच बाबतीत अन्याय होतोय. अहो, तुमच्यावरच खटला दाखल केलाय. त्या खटल्याचा निर्णय कधी लागणार? 4 दिवसात खटल्याचा निकाल लागणार. स्वामी, निकाल कोणाच्या बाजूने लागेल? रात्र गेली की काय होतं गया? रात्र गेल्यानंतर दिवस येतो. तेच होणार. रात्र कितीही गडद असली तरी सकाळला अडवण्याची ताकद तिच्यात नसते. तसंच सत्याचं आहे. त्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, कितीही खोट्याचे पडदे त्याच्यावर टाकले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. आणि ज्यांना त्यांच्या पापांची आठवण व्हायला हवी ती आठवण होणारच. आणि ती फक्त आठवण नाही, खडबडून जागा करणार आहोत आम्ही त्यांना. हे काय होतंय माझ्यासोबत? कधी काळं दिसतंय, कधी नाही.
भास होतोय का मला? पाऊस थांबला वाटतं. ते बरं माझं माझं आहे. ए बाई, तू 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 कशी आली ती? आम्ही म्हटलो होतं ना, सत्याचा विजय होणार. ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळणार. सत्य किती लपवलं तरी एक ना एक दिवस ते समोर येतच. शिवशंकर शंभो. अहो एवढं दचकलात का? आणि एवढं घामाघूम का झालाय? काय झालंय? ती कोण ती? ती अहो कोण ती? कुठं आहे ती? काय बडबडताय तुम्ही? काय झालंय? हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. हा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. अहो अहो हे घ्या. सावकाश सावकाश. आता जायचं का सुभेदाराकडे? आता आम्ही जाऊ का सुभेदाराकडे?